नमस्कार मित्रांनो, तर आज आपण फिरायला जाणार आहोत कोकणातील सुंदर, निसर्गरम्य आणि शांत अशा रत्नागिरीला. निळशार समुद्र, पांढरशुभ्र वाळू, ऐतिहासिक किल्ले आणि आध्यात्मिक स्थळे या सगळ्याचा अनुभव आपण फक्त 2 दिवसात घेणार आहोत. तर जेव्हा मी यूट्यूबला असेच व्हिडिओ बघितले रत्नागिरीला जाण्यासाठी की कोणते प्लेसेस कधी फिरायचे, तर मला इतकी हेल्पफुल व्हिडिओ वाटली नाही. म्हणून मी असं विचार केला की मी जेव्हा रत्नागिरीवरून जाऊन येईल त्यानंतर मी एक अशी व्हिडिओ बनवणार ज्याच्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला समजून जाईल की कोणतं लोकेशन कधी फिरायचं. सो रात्रीची मी तुतारी एक्सप्रेस पकडली आणि तुतारी एक्सप्रेसनी सकाळी 6:30 वाजता रत्नागिरीला पोहोचणार होती. तर ती थोडी लेट झाली, जसं की एक्सप्रेस आणि ट्रेन्स लेटच असतात आपल्याला तर माहितीच आहे. सो आम्ही तिकडे थोडा निसर्गाचा आनंद घेतला. इतकं छान वातावरण होतं सकाळचं आणि आम्ही थंडीमध्ये गेलेलो तर अजूनच खूप छान वाटत होतं. तर असं करत करत आम्ही 7:30ला रत्नागिरी स्टेशनला पोहोचलो. रत्नागिरी स्टेशनला पोहोचल्यानंतर तिकडचं स्टेशन इतकं छान होतं आणि इतकं क्लीन होतं की बघून मन प्रसन्न झालं. खरंच कोकणचा अनुभव खूप छान आहे आणि आता सध्या कोकण आणि म्हणजे रत्नागिरी आणि मालवण फेमसच होत आहे. सो तिकडे जिथे आम्ही रिसॉर्ट बुक केलं होतं तिथे आम्ही कारसुद्धा बुक केली होती. सो ते आम्हाला पिकअपसाठी आले होते. तर इथनं फक्त 20 मिनिटच्या डिस्टन्सवर आम्हाला ते स्टेकेशन होतं. असं करून आम्ही अल्फेन्झो ॲग्रो रिसॉर्टला भेट दिली, म्हणजेच ते रिसॉर्ट आम्ही बुक केलं होतं. ते इतकं सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणात हे रिसॉर्ट बांधलेलं आहे ना, खरंच खूप जास्त छान वाटतं. आणि इकडचं फूड आणि सगळ्याच गोष्टी खरंच खूप छान होते. जर तुम्हाला हे सुद्धा बघायचं असेल, अनुभवायचं असेल तर याच्या आधीचा माझा लॉग तुम्ही बघू शकता. त्यामध्ये मी रिसॉर्टचे सगळे डिटेल्स दिलेले आहेत. तर मित्रांनो, आमच्या डे 1च्या आयटनरीमध्ये पहिलं गणपती बाप्पाचं मंदिर म्हणजेच गणपतीपुळे, त्याच्यानंतर प्राचीन कोकण, त्याच्यानंतर जय विनायक मंदिर आणि तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही जयगडसुद्धा फिरू शकता. त्याच्यानंतर लास्टला आरेवारे बीचचा सनसेट आणि झिपलाईन असं आम्ही ठरवलेलं होतं. हे तुम्हाला दिसते ती शिवसृष्टी आहे आणि आमच्या स्टेकेशन पासनं फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. सो तिथे तुम्ही नक्की अनुभव घेऊ शकता. खरंच खूप छान आहे शिवसृष्टी. आणि हे जे आपल्याला दिसतंय ते गणपतीपुळेचं मेन गेट आहे. सो आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि इथे आल्यानंतर खरंच खूप मन प्रसन्न होतं. तर आम्ही बाप्पासाठी फुलं आणि नारळ घेतले आणि आम्ही आतमध्ये जाण्यास निघालो. तर हे जे आपल्याला लाईन दिसते, इकडे चेअर्स लावत आहेत, ते प्रसादाची वेळ आहे, ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर हे गणपती बाप्पाचं सुंदर असं मंदिर आहे, जे की आपण नवरा माझ्या नवसाच्या मूवीमध्ये बघितलंच असेल. तुम्ही सगळ्यांनी पण बघितलं असेल, कारण तो खरंच खूप फेमस मूवी होता. आणि ही एक मेन अशी गोष्ट घडली की आम्ही जेव्हा दर्शनासाठी गेलो तेव्हा आम्हाला तिथे बाप्पाची आरती भेटली आणि खरंच खूप मन प्रसन्न झालं. इतकी सुंदर आरती आम्हाला इथे भेटली. त्याच्यानंतर आम्ही महाप्रसादाचा लाभ घेण्यास गेलो. तर इथे महाप्रसादाचा लाभ घेण्याची वेळ ही 12:30 ते 2 वाजेपर्यंत दुपारी आणि रात्रीसाठी 7:15 ते 8:15पर्यंत आपली वेळ आहे. आणि इथे तुम्ही लंच करू शकता, कारण खरंच खूप सुंदर अशी प्रसाद असतो इकडे. आणि असं करून आम्ही प्रसादावर ताव मारला. खरंच खूप छान आणि गरम गरम खिचडी आम्हाला इथे भेटली आणि छान होती लागत आणि खरंच खूप छान वाटलं. असं करून आमचं पहिलं लोकेशन आम्ही इथे अनुभवलं आहे, ते म्हणजेच गणपतीपुळे. आणि इथे तुम्हाला समुद्रकिनारासुद्धा आहे. सो तिथे सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता, पण जास्त खोल पाण्यात जायचं नाही आहे, कारण इकडची हिस्ट्री आहे की दरवर्षी कोण ना कोणी गणपतीपुळे समुद्रात बुडतंच. आणि गणपतीपुळे समुद्रावर आपल्याला ॲक्टिव्हिटीजसुद्धा करायला भेटतात. पण मालवणला सुद्धा खरंच खूप छान ॲक्टिव्हिटीज आहे. सो ते पण व्हिडिओज आहेत, सो ते पण तुम्ही बघू शकता. आणि आता याच्यानंतर आम्ही भेट देऊया प्राचीन कोकणला. तर येथे आपल्याला कोकणमधील पारंपरिक जीवनशैली, घरे, वेशभूषा आणि शेती पद्धती याची माहिती मिळते. जुन्या काळातील कोकण कसं होतं याचा सुंदर अनुभव येथे पाहायला मिळतो. तर तुम्हाला सुद्धा यायचं असेल तर प्राचीन कोकणला नक्कीच व्हिजिट द्या. जर तुम्हाला कोकणच्या पारंपरिक गोष्टी आणि सगळं अनुभवायचं असेल, जीवनशैली अनुभवायची असेल, तर तुम्ही इथे येऊ शकता. प्राचीन कोकणला व्हिजिट करण्यासाठी आपल्याला पर पर्सन 50 रुपीज असे चार्जेस आहेत. आणि जर तुम्हाला मोबाईल यूज करायचा असेल, आतमध्ये फोटोज काढायचे असतील, तर त्याचे वेगळे 50 रुपीजचे चार्जेस आहेत. आणि इवन आपल्याला फ्री गाईडसुद्धा भेटून जातो.
जो की आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन तिकडे देतो। तर आम्हाला ह्या ताईंनी सगळी इन्फॉर्मेशन दिली। याच्यामध्ये हिंदी गाईड आणि मराठी गाईड असे 2 गाईड असतात। त्याच्यामध्ये आपल्याला जो आहे तो आपण चूज करायचा आणि त्या गाईडसोबत आपण जायचं। तर असं करून आम्ही मराठी गाईडच चूज केला आणि त्यांच्यासोबतच गेलो। तर तिकडे आपल्याला कोकणची संस्कृती आणि सगळं असं तिकडे आपल्याला बघायला भेटतं। आणि तुम्हाला जर तिकडे कोकणचं मोदक आणि जे कोकणचे फेमस रेसिपी आहेत ते जर खायचे असेल तर त्याचं तिकीट वेगळं असतं आणि ते सुद्धा आपण आतमध्ये अनुभवू शकतो। तर हे सगळं आपल्याला प्राचीन कोकणला बघायला भेटतं। आणि आपला लंच तर झालेलाच आहे गणपतीपुळे मंदिरात। सो त्यानंतर आम्ही आता जय विनायक मंदिरला भेट देत आहोत। तर हे मंदिर जयगड परिसरात असून शांत आणि रम्य असं वातावरण इथे आहे। येथे दर्शन घेताना खूप समाधान वाटते आणि खरंच खूप सुंदर असं मंदिर आहे। इथे आपल्याला हे मंदिर दिसतंय, साईडला आपल्याला पूर्ण गार्डन दिसतंय आणि हा जो तलाव आहे त्याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर मासे सुद्धा आहेत। आणि ती जी बाप्पाची मूर्ती तुम्ही जर बघितली तर तुम्हाला खरंच खूप प्रसन्न वाटेल आणि खरंच खूप शांत असं ठिकाण आहे। आणि हा भेट देण्यासारखं ठिकाण आहे। इतकं सुंदर आणि इतकं शांत वातावरण आहे आणि खरंच खूप सुंदर असं हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे। तर तुम्ही नक्कीच व्हिजिट द्या आणि हे स्किप करू नका, कारण खरंच खूप सुंदर असं मंदिर आहे। तर मित्रांनो, आता वेळ आहे निसर्ग सौंदर्य अनुभवायचीच, म्हणजेच आरेवारे बीच हा रत्नागिरीतील सर्वात सुंदर समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे। डोंगराच्या कुशीत वसलेला हा बीच सूर्यास्त म्हणजे सनसेट पाहण्यासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे। येथे वळणदार रस्ते, घाट रस्ता आणि वरून दिसणारा सुंदर समुद्र हा मन मोहून टाकणारा नजारा आहे। तसंच तुम्ही सनसेटमध्ये जर झिपलाईन एन्जॉय केलं तर त्याहून अप्रतिम इतकं सुंदर नजारा आणि त्याच्यामध्ये झिपलाईन आणि खरंच खूप छान वाटते। ही आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी समुद्र किनाऱ्यावरून जाणारी झिपलाईन आहे, जी की तुम्ही अरेवारे बीचला अनुभव घेऊ शकता। तर ही जी आपल्याला लाईन दिसते तिथून आपल्याला पूर्ण ते पार करायचं आहे। सो आय एम रेडी फॉर दॅट। आणि पहिल्यांदा तर खरंच खूप भीती वाटत होती, जे की तुम्ही माझ्या आधीच्या व्लॉगमध्ये बघितलीच असेल। तर असं करून आता मी झिपलाईन एन्जॉय करण्यासाठी जाणार आहे आणि तिकडचा आनंद तर अनुभव तर खूप छान होता आणि खरंच खूप छान वाटलं मला। जेव्हा आपण झिपलाईन करून दुसऱ्या टोकाला जातो तर तिकडनं आपल्याला पुन्हा या साईडला यायचं असेल तर आपल्याला ते ॲक्टिवावाले आहेत, म्हणजे त्यांचेच जे लोक असतात जिथे आपण तिकीट्स बुक केलेले असतात ते आपल्याला इकडे आणून सोडतात। सो असं त्याचासुद्धा आम्ही इथे अनुभव घेतलेला आहे मी आणि माझ्या फ्रेंडने। सो आम्ही ॲक्टिवावर येता थोडं फ्लेक्स केलं, म्हणजे थोडी एन्जॉय केली, व्हिडिओजसुद्धा काढले सनसेटचे आणि खरंच खूप मजा आली आणि खरंच खूप छान आहे अनुभव। तुम्ही नक्कीच हा अनुभव घ्या आणि मिस करू नका। आणि आता मी जिथे उभी आहे तो म्हणजेच तो वळणदार रस्ता, जो की आपल्याला स्वप्नील जोशीने बोलला आहे की सुंदर रस्ते आणि तिथून तो वळणदार रस्ता आहे आणि तिथून जो जाणारा समुद्र किनारा दिसतो ती हीच जागा आहे आणि खरंच खूप छान आहे। इव्हिनिंगला तर खरंच खूप छान वातावरण असतं, तर नक्की व्हिजिट करा। हे आपले 4 लोकेशन व्हिजिट करून झाले। त्याच्यानंतर आपण वळूया शिवसृष्टीकडे, जी की आमच्या स्टेशनपासून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर होती। तर रात्रीचं जे वातावरण आहे आणि रात्रीचा जो नजारा आहे तो खरंच खूप सुंदर असं दिसतोय आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तर खरंच खूप, तो जो पुतळा आहे तो पण सुद्धा खूप अप्रतिम दिसतोय। तर असं हे शिवसृष्टीचं वातावरण आहे आणि इथे नक्कीच रात्री व्हिजिट करा इव्हिनिंगला। रात्री आपल्याला 9 वाजेपर्यंत शिवसृष्टी ओपन असते। सो 9च्या आतमध्ये आपण कधी पण इथे व्हिजिट करू शकतो। इतकी सुंदर ही शिवसृष्टी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भला मोठा पुतळा आपल्याला इथे बघायला भेटतोय आणि खरंच खूप सुंदर आणि छान एक्सपिरियन्स आहे। तर शेवटला आम्ही सगळं चेंज केलं आणि आम्ही जेवायला बसलो, कारण थकलोसुद्धा होतो आणि भूक लागली होती खूप। तर आम्ही फर्स्ट डेला आम्ही तिकडचे फेमस चिकन वडे आणि ड्राय चिकन आणि असं सगळं आम्ही ते मागवलेलं होतं। तर इतकं सुंदर झालेलं ते जेवण
की आम्ही इतका ताव मारला की आमच्या ताटामध्ये तुम्हाला काहीच दिसलं नाही, इतका ताव मारला आम्ही. आणि खरंच खूप छान आणि अप्रतिम होतं. तर अल्फान्सो ॲग्रो रिसॉर्टला नक्की व्हिजिट करा, कारण खरंच खूप छान रिसॉर्ट आहे ते. आणि त्यानंतर इथे त्यांनी छोटा स्विमिंग पूलसुद्धा बांधलेला आहे, सो तिथे आपण थोडं रात्री चिल करू शकतो. आणि त्यांचं ते आपल्याला बॉनफायरसुद्धा करून देतात, तर ते आम्ही डे सेकंडला अनुभवलं आहे. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसूनच जाणार. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला डे 1 समाप्त झालेला आहे. आणि आता आपण वळूया डे 2 कडे. तर त्यामध्ये आमचे 3 फ्रेंड्स अजून ॲड होणार होते, सो ते सकाळी आलेले आहेत आणि आम्ही त्यांना घेण्यासाठी इकडे आलेलो आहोत. फक्त हे बघा, आपल्याला पाठी शिवसृष्टी दिसते, तिकडनं फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर आमचं स्टेकेशन आहे. सो आता आम्ही त्यांना घेऊन जातो, त्यांना रेडी वगैरे करून मग आम्ही फर्स्ट आमचं लोकेशन आहे ते म्हणजेच रत्नदुर्ग फोर्ट. तर रत्नदुर्ग फोर्ट अनुभवण्यासाठी आता आम्ही जाणार आहोत. तर आमचे अजून फ्रेंड आल्यामुळे आम्ही थोडी मस्ती केली, थोडं एन्जॉय केलं आणि एन्जॉय करत करत आम्ही रत्नदुर्ग फोर्टला पोहोचणार आहोत. ते पण इथनं वॉकिंग डिस्टन्सवर आहे, 5 मिनिट्सवर आपण रत्नदुर्ग फोर्टला इथून पोहोचतो. आणि ही जी आपल्याला दिसते ती शिवसृष्टी आहे, जे की आपण आधी बघितलं. आता इथे खूप जास्त गर्दी झालेली आहे, सो आता आपण डायरेक्ट जाणार आहोत रत्नदुर्ग फोर्ट. हे बघा, इकडे आपल्याला दिसतंय रत्नदुर्ग फोर्ट, सो तिकडे आपण बघायला जाणार आहोत. आणि तिकडचं एक हिडन जेम आहे जे मी तुम्हाला सांगणार आहे. खरंच खूप सुंदर आणि खरंच खूप छान वातावरण आहे तिकडे. तर अशा प्रकारे आपण आता रत्नदुर्ग फोर्टला पोहोचलेलो आहोत. तर तिकडे आपल्याला भगवती मंदिरसुद्धा बघायला भेटते. आणि तिकडचा जो समुद्र किनाऱ्याचा ते जे व्ह्यू आपल्याला बघायला भेटतो ना, तो खरंच खूप जास्त सुंदर असतो. सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत आपल्याला रत्नदुर्ग फोर्ट ओपन असतं. आणि तिथे गेल्यानंतर आम्ही सकाळी सकाळी चहा आणि थोडा नाश्ता केला. आणि नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही रत्नदुर्ग फोर्टला व्हिजिट करण्यासाठी जाणार आहोत. रत्नदुर्ग फोर्ट हा संपूर्ण समुद्रकिनाऱ्याने वेढलेला आहे आणि इथे आपल्याला भगवती मंदिरसुद्धा बघायला भेटते. आणि त्यानंतर भगवती मंदिरात सुद्धा आम्हाला आरती भेटली आणि खरंच खूप मन प्रसन्न झालं. इतकी सुंदर अशी आरती होती. आणि हे जे व्ह्यू आपल्याला इथे बघायला भेटतोय तो खरंच खूप जास्त अप्रतिम आहे. आपण इथे बघू शकतो निळासर समुद्र आणि त्या येणाऱ्या लाटा, खरंच खूप जास्त सुंदर वाटतं. आणि सकाळी व्हिजिट करण्यासाठी हा रत्नदुर्ग फोर्ट खरंच खूप छान आहे, कारण ऊनसुद्धा नसतं आणि सकाळी आपल्याला इतकं सुंदर वातावरण आपल्याला इथे बघायला भेटतं. सो तुम्ही सकाळी पहिला रत्नदुर्ग फोर्ट व्हिजिट करा, खरंच खूप अप्रतिम आहे. आणि यानंतर आपण भेट देणार आहोत ते म्हणजेच थिबा पॅलेसला, जो की राजवाडा म्यानमार राजा थिबा यांच्यासाठी बांधण्यात आला होता. येथे त्यांचा इतिहास जाणून घेता येतो आणि राजवाड्यातील वस्तुरचनासुद्धा अतिशय सुंदर आहे, सो ते सुद्धा आपण इथे बघू शकतो. पण आतमध्ये आपल्याला फोटोज काढण्यात मनाई आहे, सो बाहेरचं व्ह्यू आपण बघू शकतो. आणि आतमध्ये फक्त जे रचना आणि वस्तू ठेवलेल्या आहेत ते सुद्धा आपण फक्त अनुभवू शकतो. आणि खरंच खूप इकडचं सुंदर असं वातावरण आहे. सो जर तुम्हाला अशी ऐतिहासिक राजवाड्यांची आवड असेल तर तुम्ही थिबा पॅलेसला सुद्धा नक्कीच व्हिजिट करू शकता. आणि त्याच्यानंतर थोडी मस्ती केली आम्ही, थोडं एन्जॉय केलं. आणि असं करत करत आम्ही आता वैंगणी बीचला पोहोचणार आहोत. वैंगणी बीच म्हणजेच आपण कोकणातील हिडन जेम बनवू शकतो. वैंगणी बीच हा शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे. इथे गर्दी कमी असल्यामुळे शांतपणे वेळसुद्धा घालवता येतो. आणि जर तुम्ही फॅमिलीसोबत आलात तर उत्तम असं हे ठिकाण आहे फिरण्यासाठी, कारण खरंच खूप सुंदर आणि शांत समुद्रकिनारा आहे. जिथे की आम्ही दुपारी 1 वाजता गेलो होतो तर तिकडे आम्हाला खूप कमी माणसं दिसली, म्हणजे इथे माणसंच नव्हती कोण. आणि इकडच्या जे येणाऱ्या लाटा आणि तो जो व्ह्यू होता ना, खरंच खूप जास्त सुंदर होता. तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि दुपारच्या वेळेत जरी गेलात ना तर तुम्हाला खरंच खूप सुंदर असा अनुभव इथे भेटेल. आणि मला तर खूप जास्त आवडलेला आहे वैंगणी बीच, कारण खरंच खूप सुंदर आहे. फक्त जर तिकडे गेलात ना तर तिकडे कचरा बिलकुल करू नका, कारण खरंच खूप सुंदर असा बीच आहे तो. आणि तिकडचे जे निळसर पाणी इतकं सुंदर वाटतं ना की तुम्हाला असं वाटेल की इकडनं निघावंच नाही. पण त्या कारवाल्या काकांनी आम्हाला जबरदस्ती घेऊन गेले, कारण आम्हाला जेवणसुद्धा करायचं होतं. सो आता आम्ही इथनं निघणार आहोत.
आणि मित्रांनो, जर तुम्हाला राजवाडे वगैरे म्हणजे आवडत नसतील तर तुम्ही पावससुद्धा मंदिर आपण इथे व्हिजिट करू शकता. हे स्वामींचं मठ आहे. तिथे स्वामींची समाधी स्थळ आहे. तिथे सुद्धा खूप जास्त सुंदर आणि छान वातावरण आहे आणि तिकडे सुद्धा आपल्याला प्रसाद अनुभवायला भेटतो. सो तुम्ही तिकडे पावसला व्हिजिट करून तुम्ही तिकडे प्रसादसुद्धा अनुभवू शकता. पण आम्हाला तिकडे जायला भेटलं नाही. सो त्याच्यानंतर आम्ही आता कशेळी बीचला आता इथे व्हिजिट केलेली आहे आणि रत्नागिरीमधला सगळ्यात सुंदर असा हा बीच आहे. आणि आरेवारे बीच आणि कशेळी बीच टोटली अपोजिट आहेत. सो त्याचनुसार मी तुम्हाला इथे आयटनरी सांगितलेली आहे. सो कशेळी बीचला आम्ही असं ठरवलेलं सनसेट फुल एन्जॉय करायचा आणि तिकडे खूप जास्त मस्ती करायची. सो आता आम्ही त्यासाठी रेडी झालेलो आहोत आणि इकडे आम्ही खरंच खूप मस्ती केलेली आहे, जे की तुम्ही माझ्या व्लॉगमध्ये बघितलीच असाल. सो आता आम्ही लास्ट कशेळी बीच अनुभवतो आहे. कशेळी बीचचा समुद्रकिनारा इकडनं आपल्याला उतरायला जो रस्ता आहे तो थोडा नागमोडी आणि थोडा किचकट आहे. सो तिकडनं नीट उतरायचे, स्लिपरी अशा चपला घेऊन नाही जायच्या. त्यानंतर आम्ही कशेळी बीचचा सनसेट एन्जॉय केला आणि आम्ही रूमला गेलो, फ्रेश झालो आणि त्याच्यानंतर आम्ही जेवणासाठी आलो. तर इकडे आम्हाला जेवणामध्ये त्यांनी खेकडे फ्राय करून दिलेले आणि खरंच खूप सुंदर चव होती त्याची. आणि ह्या स्टेकेशनची एक म्हणजे अल्फान्सो ॲग्रो रिसॉर्टची एक पद्धत आहे, जे की आपल्याला ते आमरस फ्रीमध्ये देतात. सो त्याची टेस्ट पण खरंच खूप सुंदर अशी होती आणि त्यांची इथे पूर्ण आंब्याची बाग आहे. सो त्यांचे स्वतःचे आंबे असतात आणि खरंच खूप सुंदर अशी जेवणाची टेस्ट होती. तुम्हीसुद्धा नक्की व्हिजिट करा आणि जर तुम्हाला मी सांगितलेली जर आयटनरी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, जर तुम्हाला हेल्पफुल वाटली तर. अशा प्रकारे आम्ही जेवणावर खूप असा ताव मारलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला बॉनफायर करून दिलं. सो आम्ही इथे थोडं चिल मारलं, थोड्या गप्पा मारल्या आणि कोकणचा सुंदर अशा शांत जागेचा अनुभव घेतला आणि खरंच खूप छान वाटलं. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर व्हिडिओ हेल्पफुल वाटली असेल तर नक्कीच जास्तीत जास्त शेअर करण्याचं ट्राय करा, कारण मी याच्यातून तुम्हाला रत्नागिरीची प्रॉपर अशी माहिती देण्याचं ट्राय केलं आहे. जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असं करून आता दुसरा दिवस सकाळी आलेला आहे आणि थोडं मी इकडचं वातावरण एन्जॉय केलं, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकला आणि खरंच खूप मला छान वाटलं. जाण्याची इच्छासुद्धा नव्हती इकडनं, पण काय करणार, जॉब आहे तर आपल्याला जावंच लागतं. सो आता मी इकडनं निघणार आहोत. आमची 9:15ची ट्रेन आहे. सो थँक्यू सो मच गाईज. जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि नेक्स्ट व्लॉगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.